ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सायली बाहेर फिरायला आलेले असतात आणि एका गार्डनमध्ये त्या दोघांनी एकमेकांची अगदी कॉमेडी अशी चित्र काढलेली असतात, गमतीशीर चित्र काढलेली असतात. ते पाहून त्या दोघांनाही हसू आवरत नसतं. त्यानंतर अर्जुन थोडा बाजूला जातो. तर सायली आता अर्जुनची भेट कशा प्रकारे पहिल्यांदा झाली होती हे सगळे काही क्षण आठवू लागते आणि अर्जुनच्या आणखीच प्रेमात पडते. त्यांची ती मंदिरात होणारी पहिली भेट, त्याचबरोबर माझं असं वेंधळ्यासारखं वागणं हे अर्जुनला अजिबातच पटत नव्हतं. यानंतर आमच्या दोघांनाच मिळणारा तो महाआरतीचा मान, कशा प्रकारे मी मधुभाऊंच्या सुटकेसाठी अर्जुन बरोबर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं, हे सगळे प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून एका क्षणातच जात असतात. आणि जेव्हा नंतर मग हनीमूनला गेलो तेव्हा पहिल्यांदाच मला जेव्हा त्यांच्यावर असणाऱ्या प्रेमाची जाणीव झाली, हे सगळे प्रसंग आठवल्यानंतर आता अगदी तीच सारखी स्वप्न रंगवू लागते आणि तिला खूप छान वाटतं. ती सारखेच ते प्रसंग आठवू लागते की ते दिवस किती छान होते. तेवढ्यातच अर्जुन येतो आणि विचारतो, निघायचं काग? तरीही सायली आपल्याच विचारात असते. अर्जुन तिला आता म्हणतो, निघायचं का? तेव्हा सायली पटकन भानावर येते आणि हसत असते. मग तो विचारतो, अजून तुला अशीच चित्र काढायची आहेत का, कॉमेडी? त्यावरती सायली म्हणते, ही तर आपण गमतीत काढलेली चित्र आहेत अहो, पण मी तर आपण आयुष्यात जी चित्र काढून ठेवली आहेत ना त्याचाच विचार करत होते. तेव्हा अर्जुन विचारतो, म्हणजे? मग सायली म्हणते, आपल्या संसाराची चित्र आणि आपल्या भविष्याची चित्र. कारण आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो ना तेव्हा तर मला खरंच माहीत सुद्धा नव्हतं की पुढे नक्की काय होणार आहे. असं म्हणून ती अगदी खुळकन हसते आणि विचारते, काय हो आपली पहिली भेट तुम्हाला आठवतीये का? अहो मला तर हे सुद्धा माहीत नव्हतं की तुम्ही माझ्याशी नाही तर फोनवर बोलताय. मग आता लगेचच ते मंदिरातील प्रसंग सायली आणि अर्जुनला एकत्रच आठवतात. तेव्हा सायली आता म्हणते की काय हो आठवलं ना तुम्हाला? अर्जुन म्हणतो, हो. वेळी कशा प्रकारे अर्जुन फोनवर बोलत असतो आणि तुम्ही मला कोर्टातच भेटा, पोलीस तुम्हाला 15 मिनिटांमध्ये घेऊन जाईल, असा आता तो फोनवर बोलत असतो. त्याचवेळी सायलीला वाटतं की बापरे, हे काय मला मिनिटांमध्ये आता पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाणार आहेत की काय? तेव्हा आता सायलीचा होणारा तो गैरसमज. याच बरोबर चैतन्य सुद्धा बाजूला उभा असतो आणि मग तो सुद्धा त्यांच्याकडे पाहून हसत असतो. हे सगळे प्रसंग त्यांना आठवतात तर सायली खूप हसत असते. मग त्यानंतर अर्जुन विचारतो, काय मिस गडबड घोटाळा, तुम्हाला तुमचा पहिला दिवस आठवतो का? तेव्हा सायली म्हणते, हो चांगल्या प्रकारे आठवतोय. जेव्हा रविराजच्या ऑफिसमध्ये ती पहिल्यांदा जॉईन झाली होती आणि वेळेच्या बाबतीत अर्जुन किती स्ट्रिक्ट आहे हे जेव्हा तिला समजलं तेव्हा तिची चप्पल नेमकी तुटली होती आणि ती दोन्हीही हातात दोन्हीही चप्पल घेऊन आली होती आणि अर्जुन रविराजला त्यात दाखवल्या होत. हे सगळं तिला आठवत असतं. त्यानंतर आता सायली विचारते, हे सगळं झाल्यानंतर आपण कशा प्रकारे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पर्यंत जाऊन पोहोचलो? तेव्हा सायली आणि अर्जुनला ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे प्रसंग आठवतात की कशा प्रकारे हा सगळा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा प्लॅन केला होता. त्याचबरोबर फक्त मधुभाऊंना सोडवण्यासाठी हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं होतं. आणि अर्जुनचा सुद्धा जो प्रॉब्लेम असतो तो म्हणजे प्रियाबरोबर त्याला लग्नच करायचं नसतं आणि म्हणूनच सायलीबरोबर त्याने 7 फेरे घेतलेले असतात. मग सायलीला आता ते सर्व प्रसंग आठवल्यानंतर हनीमूनला गेले होते ते सुद्धा प्रसंग आठवू लागतात की कशा प्रकारे मी चुकून दारू प्यायले होते. त्याचबरोबर माझ्या त्या नशेमध्येच अर्जुनला कशा प्रकारे तुम्ही मला आवडता असं सांगितलं होतं आणि मग त्यानंतर कशा प्रकारे त्या भामट्या प्रियामुळे आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य हे बाहेर आलं होतं आणि यामुळे कल्पना अजून किती दुखावली गेली आहे. या सगळ्या गोष्टी आठवल्यानंतर अर्जुन हसतो आणि म्हणतो, आपण ठरवलं होतं काहीतरी वेगळं आणि घडलं मात्र वेगळंच असं म्हणून ते अजूनही
त्याच स्वप्नात हरवून जातात. इकडे आता प्रतिमा आणि अस्मिता या दोघीही रूममध्ये येतात, तेव्हा त्या दोघीही मात्र हसत असतात. ते पाहून प्रताप विचारतो, काय काय झालं हसायला? तेव्हा प्रतिमा हसतच सांगते, अरे तुला माहितीये की अस्मिता कसं काम करत नाही, हा कल्पनाने पाडाच वाचून दाखवला आणि नकळतपणे तिला हे सुद्धा कबूल करावं लागलं की सायली या घरची जबाबदारी कशी घेते आणि कशी काम करते. त्यावेळी प्रताप हसतो. मग अस्मिता म्हणते, मम्मा एरवी नुसती कटकट करत असते, तर मला खरंच खूप इरिटेट होतं, पण आज ना खूप छान वाटते. या नाटकाचा ना मम्मावर वेगळाच परिणाम होतोय आता ना या क्षणी. अर्जुन सायली ना घरी असायला हवे होते, कारण घरी असते ना तर वेगळा अंक सुरू करता आला असताना आपल्याला. त्यावेळी प्रताप म्हणतो, अस्मिता तुला तुझ्या आवडीचं काम मिळाले ना, तो फक्त म्हणजे सायलीला त्रास द्यायचा. अस्मिता म्हणते, काय डॅड हो? मग प्रताप म्हणतो, अगं तिला जर तिच्या नव्याबरोबर फिरायला जायचं असेल ना तर मग जाऊ दे. तेव्हा प्रतिमा म्हणते, हो पण परवानगी फक्त कल्पनाकडूनच मिळवायची, अगदी आज मिळवली ना तशी. तेव्हा प्रताप म्हणतो, करेक्ट, पण आता आपण एक काम करायचं का? अर्जुन सायली हे दोघेही घरात नाहीये, तर नाटकाचा पुढचा अंक सुरू करायचा का? तेव्हा प्रताप विचारतो, काय प्रतिमा तू बोलतेस का कल्पना बरोबर? तेव्हा प्रतिमा म्हणते, हो अस्मिता. आता प्रतिमाला ऑल द बेस्ट असं म्हणते, तर प्रतिमा कल्पना बरोबर बोलण्यासाठी तेथून जाते. इकडे अर्जुन सायली गप्पा मारत असतात. अर्जुन म्हणतो की आतापर्यंत आपल्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम आले, पण तू ना आणि मी माझ्या सोबत होतीस, कधी पर्सनल असिस्टंट बनून, कधी कॉन्ट्रॅक्ट वाईफ बनून, तर कधी माझी क्यूट वाईफ बनून. आणि म्हणूनच तुला सांगू, मी खूप लकी आहे की मला तुझ्यासारखी लाईफ पार्टनर मिळाली. तेव्हा सायली आता त्याच्याकडे बघून हसते आणि म्हणते, खरं तर हे मी म्हणायला हवं, कारण तुम्हाला सांगू, खरं तर मला अगोदर तुमची खूप भीती वाटायची, कारण तुम्ही समोर जर आले ना तर मला काही सुचेनाचं व्हायचं आणि म्हणून तर सगळा काही गडबड घोटाळा व्हायचा ना. तेव्हा आता अर्जुन हसतो, कारण त्याला ते आठवतं की कशा प्रकारे मी सायलीला मिस गडबड घोटाळा असं नाव पाडलं होतं. त्यानंतर सायली सांगू लागते, नंतर हळूहळू माझ्या लक्षात आलं की तुम्ही दिसताना तेवढे रागीत नाही आहात, उलट देवाकडे उपास तपास करून मागावा असा जोडीदार आहात तुम्ही माझे. तेव्हा अर्जुन म्हणतो, आता कोणतेही उपास तपास करायचे नाही हा, कारण आता मी तुझा झालोय अगदी ऑफिशियली. म्हणून तो प्रेमानेच तिच्याकडे बघतो. तेव्हा सायली म्हणते, अहो मला फक्त या जन्मात नाही तर पुढची 7 जन्मभर तुमचीच बायको व्हायच्या ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला या जन्मात माहीत नाही, पण मला या जन्मात तरी तुला कुठेही म्हणजे कुठेही जाऊ द्यायचं नाहीये, हे मात्र नक्की. म्हणून तिच्यावर असणार तो प्रेम व्यक्त करत असतो. तेव्हा सायली खूप गोड लाजत असते. मग आता अर्जुन सायलीने काढलेल्या चित्राकडे पाहतो आणि म्हणतो, चिडका बिब्बा. तर सायली आपली विचारातच असते. त्यावेळी अर्जुन मनात म्हणतो की माझ्या सायलीला म्हणजे माझ्या क्यूट बायकोला मी अजून जर चिडवलं ना तर ती आणखीच क्यूट दिसेल. मग तो तीच याकडे जेव्हा असा सारखाच बघत राहतो तेव्हा सायलीला पुन्हा एकदा लाजल्यासारखं होतं आणि ती विचारते, काय अशी काय बघताय तुम्ही? तेव्हा अर्जुन म्हणतो, ऍक्च्युली तू किती लकी आहेस ना याचाच मी विचार करतोय. तेव्हा सायली म्हणते, भाग्यवान तर मी आहेच, आणि म्हणून तर माझं तुमच्याशी लग्न झाले ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, त्यासाठी लकी नाही, तर मी लकी यासाठी म्हणतोय, तू माझ्या आयुष्यात येण्या अगोदर माझं कोणत्याही गर्लफ्रेंड बरोबर लग्न झालं नव्हतं ना, म्हणून मी लकी आहे. पण तुला सांगू, ऍक्च्युली मला ना लग्नाचा खूप फोबियाच होता, म्हणून मी माझ्या कोणत्याही गर्लफ्रेंडला लग्नासाठी कधीही प्रपोज केलंच नव्हतं. आता अर्जुनच्या तोंडून हे बोलणं ऐकल्यानंतर सायली मात्र एकदम शांत होऊन जाते आणि थोडी नाराज सुद्धा होते. मग अर्जुन अजूनच तिची गंमत करतो आणि म्हणतो, नाही बाबा, मी त्या अगोदरच थांबायचं नाही, लग्न नाही म्हणजे नाही. तेव्हा सायली आता रागात त्याच्याकडे बघते आणि विचारते, काय म्हणजे आपल्या लग्ना अगोदर तुमच्या गर्लफ्रेंड्स होत्या? तेव्हा अर्जुन म्हणतो
की अगं खूप म्हणजे खूप होते. माझ्या गर्लफ्रेंड आम्ही असे दूर दूर फिरायला जायचो. अगदी लाँग ड्राईव्हवर जायचो, कधी बाईकवर जायचो, तर कधी सायकलवर सुद्धा जायचो. ती अशी माझ्या पुढे बसायची आणि मी मागे बसायचो, असं सायकल चालवायचो. खूप गंमत जम्मत करत आम्ही फिरायचो आणि एका ग्लासमध्ये 2 स्ट्रॉ टाकून आम्ही ज्यूस सुद्धा प्यायचो. आणि मग नंतर एखाद्या गर्लफ्रेंड सोबत मी फिल्म पाहायला सुद्धा जायचो. आणि आमची कोणती सीट असायची माहिती? अगदी कॉर्नर सीट. आणि थिएटरच्या त्या काळोखात असं मस्तपैकी हातात हात घेऊन आम्ही फिल्म पाहायचो. तेव्हा आता सायलीचा हात तो असा पकडतो, सायली हात झिडकारते आणि रागातच म्हणते, मग त्याच गर्लफ्रेंडपैकी एकीशी लग्न करायचं ना, तुम्ही माझ्याशी का केलंत लग्न? मग तो सुद्धा अगदी तिला डिवचूनच म्हणतो, नाही ना, पण तोपर्यंत तू आली की माझ्या आयुष्यात नाही तर तुझ्याशी लग्न करायचं तरी कुठे विचार होता. अचानक अशी पुढे येऊन पडलीस पटकन, कॉन्ट्रॅक्ट पटकन, लग्न झालं, सगळं झालं. आपण ना ॲक्च्युली गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा एक्सपिरियन्स सुद्धा घेतला नाहीये आणि आपण साधं तर कॅडल लाईट डिनरला सुद्धा गेलो नाही. आता मला सांग, रस्त्यावर चालताना असं कधी माझा हात धरून तरी तू चालली आहेस का? नाही ना. आणि त्या माझ्या गर्लफ्रेंड बाईकवरून जाताना अशा मला घट्ट मिठी मारून बसायच्या मी दोघे. मग मस्त फुल स्पीडने जायचो. पाऊस, थंड वारा, काय ती मज्जा. असं म्हणून तो म्हणतो, चला आता जाऊया आपण बाईकवरन. तेव्हा सायली आता खूपच चिडते आणि म्हणते, कशाला लाच बोलवाना, या बाईकवर बसायला मी जाते आपली चालत. तेव्हा अर्जुन म्हणतो, बोलवलं असतं ती इथे नसते, ती कॅनडाला असते ना, खूप म्हणजे खूप लांब. तेव्हा सायली ते चित्र त्याच्या हातात टेकवते आणि रागातच म्हणते, मग तुम्ही सुद्धा जा तिकडे कॅनडाला, मी माझी जाते चालत. असं म्हणून ती आता गाडीवर न बसता पुढे पुढे रागात निघालेली असते. तेव्हा अर्जुन आता गोंधळतो आणि म्हणतो, सायली अग थांब थांब, या बायकांना कधीही आपल्या भडकतात. आता तो पटकनच बाईक सुरू करतो आणि तिच्या पाठोपाठ घेऊन जातो. त्यानंतर तो लगेचच तिच्या जवळ जाऊन बाईक थांबवतो आणि सायलीला म्हणतो, हे बघ अगोदर तू एक काम कर, अहो म्हणणं असं बंद कर फक्त. अरे अर्जुन, म्हणजे गर्लफ्रेंड कशी बॉयफ्रेंडला आवाज देत असते, हाक मारत असते, तसंच मला तू बोलव ना. अरे अर्जुन, ऐकतोस ना, असं असं बोलशील तू, कमॉन बोल चल. तेव्हा सायली आता विचारते, काही हो तुमचं आणि मला नाही जमणार हा असं तुमचं नाव घेणं. तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे आज आपण डेटवर आलोय नासो, आपण नवरा बायको नाही आहोत, आपण फक्त आणि फक्त रोमॅन्टिक कपल आहोत. चल तुझ्या बॉयफ्रेंडला हाक मार. अरे अर्जुन, मार ना, अशी हाक बिनधास्त बने. तेव्हा सायली म्हणते, पुरे झालं. हा अहो, मला वाटलं होतं आपण डेटवर आलोय म्हटल्यानंतर कुठेतरी जेवायला वगैरे छानपैकी जाऊ, पण तुमचं ना आपलं भलतंच काहीतरी चालू असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही हा तुझं. मग आता तो तिला डायलॉगच बोलून दाखवतो आणि म्हणतो की असं म्हण ना, तुझं ना आपलं अर्जुन काहीतरी भलतंच सुरू असतं. तेव्हा सायली जरा गोंधळते आणि म्हणते, हे बघा मला असं सगळ्यांसमोर नाही जमणार हा बोलायला. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय झालं, त्यात माझं नाव किती सिंपल आहे अर्जुन. मग आता तो अगदी रोमॅन्टिकच होतो आणि म्हणतो, म्हण ना असं अर्जुन, आय लव्ह यू. तेव्हा सायली आता गोंधळते आणि म्हणते, अहो काय चाललंय काय तुमचं, असं म्हणून ती इकडे तिकडे बघते. कुणी ऐकेल की काय हाच प्रश्न तिला पडलेला असतो. अहो हे असं सगळ्यांसमोर मी नाही म्हणू शकणार. तेव्हा अर्जुन विचारतो, का, पण आपण नवरा बायको आहोत ना ऑफिशियली, आणि आता असं समज की कुणाचंही लक्ष नाहीये आपल्याकडे. मग म्हण ब्र अर्जुन, आय लव्ह यू. तरीही सायली आता काहीच बोलायला तयार नसते. तो म्हणतो, फाईन, आता तू काही म्हणेपर्यंत ना मी इथून अजिबात हलणार नाही, हा अगदी कुठेही जाणार नाही, असा तो आता हट्टच करून बसतो. हा सायली आता खूपच लाजल्यासारखी करत असते आणि तिला भीती सुद्धा वाटते की एवढ्या माणसांसमोर कसं अर्जुनला आय लव्ह यू म्हणायचं. तेथे एक टपरी असते, तर आता एका माणसाला इशारा करत अर्जुन त्याला बाजूला बसायला सांगतो. मग तो माणूस जर अर्जुनला बसण्यासाठी जागा देतो, तर अर्जुन आता सायलीकडे तेथे बसून बघतच राहतो.
तेव्हा ती त्याला सारखी सारखी खुणावत असते आणि गालात हसते. अर्जुन आता म्हणतो की मला काहीच ऐकायला येत नाहीये. मग आता तेथे 2 अर्जुन शेजारी मुलं बसलेली असतात. मुलं सारखी सारखी अर्जुन व सायलीकडे बघत असतात. त्यामुळे सायलीला अजूनच कसंतरी होत असतं. ती अजिबातच कम्फर्टेबल नसते. तेव्हा सायली आता अगोदर देवाच्या पाया पडते आणि म्हणते, अहो ऐका ना अर्जुन. मग अर्जुन आता जरा गोंधळतो आणि विचारतो, काय तू काही म्हणालीस का मला? आणि तो न ऐकल्यासारखं करतो. तेव्हा तो आता मोठ्याने म्हण असं सारखं सारखं तिला म्हणत असतो. तेव्हा सायली आता जरा मोठ्या आवाजातच म्हणते, अर्जुन आता आलं का ऐकू? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो हे बरोबर आहे. असं म्हणून तो तिच्या समोर जाऊन उभा राहतो आणि हसतच म्हणतो, हो हे अगदी परफेक्ट आहे. हा पण आता अर्जुन सोबत मी अजून काहीतरी म्हणायला सांगितलं होतं आठवत्या का तुला? मग आता तो तिच्याकडे कानच करून उभा असतो आणि म्हणतो, कम ऑन म्हण पटकन. तेव्हा सायली आता कुणाचीही पर्वा न करता फक्त अर्जुनच मन राखण्यासाठी, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी मोठ्यानेच म्हणते की अर्जुन आय लव्ह यू. अर्जुनला हेच आता तिच्या तोंडून ऐकायचं असतं. तर सायली सुद्धा खूप हसू लागते आणि खूप खुश होते. अर्जुनच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तिलाही अगदी छानच वाटतं. शेवटी तिने पहिल्यांदाच आता अर्जुनला अगदी सर्वांसमोर प्रपोज केलेलं असतं. सायलीला नंतर खूप लाज झाल्यासारखं होत असतं. अर्जुन तिचे हात असे खाली घेतो आणि मोठ्यानेच म्हणतो, आय लव्ह यू टू सायली. मग त्यानंतर ती विचारते, काय हो आता निघायचं? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो. असं म्हणून दोघेही आता एकमेकांचे हात प्रेमानेच पकडतात आणि लगेचच पुढे जायला निघतात. त्यानंतर आता ते दोघेही गाडीजवळ येतात. मग सायली विचारते, बरं आता कुठे जायचं आपल्याला? तेव्हा अर्जुन आता एक डायलॉग मारतो आणि म्हणतो, जिथे रस्ता दिसेल तिथे आपण जाऊयात. त्यानंतर सायली पुन्हा एका बाजूने बसायला लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो, असं नाही बसायचं. हा मग सायली विचारते, कसं बसायचं? तेव्हा अर्जुन म्हणतो, माझ्या खोट्या गर्लफ्रेंड कशा बसतात गाडीवर तसं. सायली म्हणते, काय म्हणजे मी सुद्धा असं मिठी मारून बसायचं का? अर्जुन म्हणतो, अगदी तसंच नाही, पण तू एक काम कर, तू माझ्या खोट्या गर्लफ्रेंडसारखी बस, रिलॅक्स मध्ये बसली तरीही चालेल. तेव्हा सायली आता अर्जुनच्या पाठीमागे बसते आणि त्याच्या दोन्हीही खांद्यांवर हात ठेवते. त्यानंतर अर्जुन आणि सायली आता बाईकवरून पुढे पुढे जात असताना सायलीला तिथे गुलाबाची फुल दिसतात. तेव्हा ती म्हणते की अहो गाडी थांबवा ना, किती छान गुलाबाची फुलं आहेत, थांबवा ना प्लीज. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी नाही थांबवणार. आता नवरा बायको आहोत का नाही ना, कपला आहोत ना. तू सारखी सारखी अहो म्हटली तर मी कसं गाडी थांबवू? सायली म्हणते, असं काय करताय तुम्ही? बरं ठीक आहे अर्जुन, थांबवा ना गाडी. मग आता अर्जुन लगेचच गाडी थांबवतो. सायली विचारते, काय गुलाब घेऊयात का? तेव्हा तो ओके बायको असं म्हणतो आणि गाडी पुन्हा वळवतो. तेव्हा अर्जुन आता त्या फुला मुलांच्या तिथे गाडी थांबवल्यानंतर एक गुलाबाचं छान असं फुल घेतो आणि सायलीला देत म्हणतो की रोज फॉर ब्युटिफुल लेडी. मग आता ती घेणार तितक्यातच तो पुन्हा मागे घेतो. सायली म्हणते, हो द्या की. मग आता ती म्हणते, सॉरी हा दे की. मग त्यानंतर सायली पुन्हा तो गुलाब घेऊ लागते. तर अर्जुन पुन्हा मागे घेतो. पत्तालाच म्हणू लागतो की हाऊ अनरोमॅन्टिक. अर्जुन सुभेदार, कारण गर्लफ्रेंडला गुलाब असं देतात का? असं म्हणून तो गुलाबाच फुल घेऊन अगदी रस्त्याच्या मधोमधच उभा राहतो आणि तेथे भर रस्त्यातच अगदी गुडघ्यावर बसतो आणि सायली समोर गुलाब पकडतो. सायली म्हणते, अहो हे काय करताय तुम्ही? मग आता तो म्हणतो, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे सायली, अगदी कायम तू माझीच होऊन राहशील ना. आणि जर आयुष्यात मी कधी रडलो तर माझे डोळे तूच पुसशील ना. आणि कधी आजारी पडलो तर मला औषध तूच देशील ना. आता मला पुनर्जन्माच माहीत नाहीये बायको, पण 7 जन्म काय अगदी 70 जन्मापर्यंत माझी बायको तूच होशील ना. असो तो तिला प्रपोज करत विचारतो. तेव्हा सायली सुद्धा खूपच इमोशनल होते आणि आपल्या नव्याकडे बघू लागते. तिलाही अर्जुनने
अशा प्रकारे केलेल प्रपोज खूप आवडत तिचे डोळे आता भरून येतात. मग आता तिला खूप म्हणजे खूप आनंद होतो आणि ती म्हणते हो असं म्हणून ती त्याच्याकडून गुलाबाचं फूल घेते आणि ती म्हणते, ही सायली तुझीच आहे अर्जुन आणि अगदी कायम तुझीच राहणार. मग आता ती म्हणते, या सायली, आणि अर्जुनला कोणी जसं वेगळं करू नाही शकणार. तेव्हा अर्जुन उठतो आणि सायलीकडे खूप प्रेमाने बघतो. दोघेही आता भर रस्त्यातच एकमेकांकडे अगदी प्रेमाने पाहत असतात. तर तेथे असणारे सगळेजण अर्जुन सायलीबद्दल आता बोलत असतात, कारण अर्जुनने भर रस्त्यातच तिला प्रपोज केलेलं असतं. त्या दोघांचं अगदी कुणाकडे सुद्धा लक्ष नसतंही, एकमेकांच्या प्रेमामध्ये अगदी रंगून गेलेले असतात. त्यांना जगात सुद्धा भान राहिलेलं नसतं. तर सगळेजण तेथे असणारे अर्जुन सायलीकडे पाहत एकमेकांबरोबर असे कुजबुजू लागतात. त्यानंतर तेथे असणाऱ्या गार्डनमध्ये ते दोघेही जातात. सायली पुढे धावत असते तर अर्जुन आता तिच्या पाठीमागे धावतो आणि तिला पटकन पकडतो. दोघेही आता एकमेकांच्या अगदी जवळ असतात आणि रोमॅन्टिक असा डान्स करतात. आता रोजच सर्व काही टेन्शन विसरून अर्जुन सायली अगदी मन मोकळेपणाने आपला तो दिवस एन्जॉय करत असतात. अगदी छान प्रकारे ते डान्स करत असतात आणि एकमेकांमध्ये अगदी हरवून गेलेले असतात. आज त्यांच्या आयुष्यातला त्यांनी पहिल्यांदाच असा दिवस जगलेला असतो. त्यामुळे ते दोघेही आता तेवढेच खुश असतात. त्यानंतर आता लहान मुलांचा डिस्टर्ब त्यांना होत असतो, कारण ती मुलं त्यांच्या मधोमध पडू लागतात. त्यामुळे अर्जुन म्हणतो, आपण दुसरीकडे जाऊयात. त्यानंतर ते दोघेही तिथे बाकावर बसायला जातात. तेव्हा सायली आता त्या लहान खेळणाऱ्या मुलांकडे बघतच राहते. तेव्हा अर्जुन सुद्धा सायलीकडे खूप वेळ असा शांतपणे पाहत असतो. तो मनात म्हणतो की आज माझी बायको तर खूप खुश आहे. आज जर तिच्या बालपणाबद्दल मी काही विचारलं तर ती मन मोकळेपणाने मला सगळं काही सांगेन. पण तिच्या आई-बाबांबद्दल मला काही माहीत आहे हे तिला काही सांगायला नको. म्हणजे तिचे आई-बाबा जिवंत आहेत हे तिला आता सध्या तरी सांगायला नको, कारण तिचं लगेचच लक्ष डिस्ट्रॅक्ट होईल. तेव्हा ही मुलं मस्त खेळतायत ना, असं तो सायलीला विचारतो. सायली म्हणते हो. मग अर्जुन म्हणतो, तो लहान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.